नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नागेश सूर्यवंशी आपल्यासाठी घेऊन आलो आहे हायड्रोलॉजी या विषयातील पुढचा व्हिडिओ इव्हॅपोरेशन संबंधित. इव्हॅपोरेशन म्हणजे काय तर पाणी जे आहे ते उन्हामुळं हीटमुळं लॉस्ट होणे. सो वॉटर विल गेट लॉस्ट फ्रॉम द लिक्विड और सॉलिड स्टेट ड्यू टू द टेम्परेचर दॅट इज नोन ॲज अ इव्हॅपोरेशन. आता हे इव्हॅपोरेशन जे आहे बाष्पीभवन ते मेजरमेंट कसं करतात, मोजमाप कसं करतात, तर त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सो मेजरमेंट ऑफ इव्हॅपोरेशन इज डन बाय युझिंग इव्हॅपोरेमीटर्स. काही इम्पिरिकल इक्वेशन्स आहेत, त्यामध्ये डाल्टन टाईप इक्वेशन आहे, मेयर्स फॉर्म्युला आहे, ते इव्हॅपोरेशन मेजरमेंट करण्यासाठी वापरला जातो. काही ॲनालिटिकल मेथड्स आहेत, त्यामध्ये वॉटर बजेट मेथड असेल, एनर्जी बॅलन्स मेथड असेल, मास ट्रान्सफर मेथड असेल, ह्या मेथडचा वापर करून इव्हॅपोरेशन मेजरमेंट केले जातं. तर आज आपण इव्हॅपोरेमीटर यामध्ये इव्हॅपोरेशन पॅन जे आहेत ते कशा प्रकारचे असतात आणि त्याच्यापासून कसं इव्हॅपोरेशन मेजरमेंट केलं जातं हे पाहणार आहोत. तर पहा, हा क्लास ए इव्हॅपोरेशन पॅन आहे, त्यालाच इवेस क्लास ए पॅन म्हणतात. त्याची फिगर जर बघितली तर तो ग्राउंड लेवलपासून 150 mm वरती तो पॅन बसवलेला आहे आणि तो कशावरती बसवलेला आहे तर तो एक वुडन प्लॅटफॉर्म केलेला आहे. त्या वुडन प्लॅटफॉर्म 15 सेंटीमीटर ग्राउंड लेवलपासून वरती आहे आणि तो त्या 15 सेंटीमीटर वुडन प्लॅटफॉर्मवरती तो बसवलेला आहे. खालून बघितलं त्या वुडन प्लॅटफॉर्मच्या तर एअर पास होईल असं एअर सर्क्युलेशनसाठी जागा आहे, ज्यामुळे एअर पॅनच्या खालून सर्क्युलेट होईल. आता हा जो पॅन जो आहे सर्क्युलर पॅन आहे, त्यासाठी मटेरियल कुठलं वापरलेलं आहे तर मटेरियल आहे GI शीट, गॅल्वनाइज्ड आयर्न शीट, अनपेंटेड असते आणि त्याची जर डायमेन्शन्स बघितले तर ह्या पॅनचं हाईट आहे 255 मिलीमीटर टू 55 मिलीमीटर आणि डायमीटर आहे 1210 मिलीमीटर. तर अशा पद्धतीनं हा जो पॅन क्लास ए इव्हॅपोरेशन पॅन आहे. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर वरच्या बाजू असते टॉप जी रिम म्हणतो त्याच्यापासून एक 50 mm वॉटर लेवल दाखवली जाते. ही वॉटर लेवल आहे ती आपल्याला मेंटेन करणं गरजेचं असतं. इव्हॅपोरेशन होतं, पाण्याचं लेवल खाली जाते आणि मग ती वॉटर लेवल आपल्याला मेंटेन करायला लागते. आपल्याला मेजरिंग सिलेंडर असतं, त्याच्यामध्ये पाणी घेऊन आपण ती वॉटर लेवल मेंटेन करायची असते. तर वॉटर लॉस्ट किती झालं हे मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला स्टिलिंग वेलमध्ये ती डेप्थ ऑफ वॉटर ही आपल्याला मेजर करायची असते. सो बाय मेजरिंग द डेप्थ ऑफ वॉटर इन द स्टिलिंग वेल तर आपण इव्हॅपोरेशन ही मेजरमेंट करू शकतो. तर अशा पद्धतीनं हा जो क्लास ए इव्हॅपोरेशन पॅन आहे तो त्याच्यानंतर त्याच्यावरती काही मॉडिफिकेशन केले गेले आणि दुसरा जो पॅन आहे त्याला आपण म्हणतात इंडियन स्टँडर्ड ISI स्टँडर्ड पॅन म्हणतो आपण त्यालाच हार्ग्रीव्हज क्लास ए पॅनसुद्धा म्हटलं जातं. तर ह्याचा जर आपण बघितलं तर काय फरक आहे दोन्ही पॅनमध्ये तर तुम्ही बघितलं तर 1220 इज द डायमीटर ऑफ दिस पर्टिक्युलर पॅन अँड पहिला जो पूर्वीचा आहे त्याच्यामध्ये 1210 mm हा डायमीटर आहे. डेप्थ बघितलं तर डेप्थमध्ये काही फरक नाही, डेप्थ हे 255 mm आहे आणि मटेरियल बघितलं तर मटेरियलमध्ये फरक आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये ज्या क्लास एचा पॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला GI शीट वापरले होतं अनपेंटेड, पण इथं हार्ग्रीव्हज क्लास ए पॅनमध्ये 0.9 mm ची कॉपर शीट आहे आणि ती कॉपर शीट आतल्या बाजूनं टिन्ड इनसाईड अँड पेंटेड व्हाईट आउटसाईड. तर ह्या बाहेरच्या बाजूनं पेंटेड केलेलं आहे, आतल्या बाजूनं कॉपर शीट 0.9 mm ची थिकनेसची टीन केलेले आहे. असं हे मटेरियल ह्या पॅनचं आहे. वरती टॉपला ज्या टॉप आहे तो टॉप हा कवर केलेला असतो बाय युझिंग वायर मेश. फिगर पहा, ह्या फिगरमध्ये दिसतंय की टॉपला वायर मेश ठेवलेले आहे किंवा लावलेले आहे. वायर मेश लावायचं कारण काय आहे तर वायर मेश ही याच्यामुळं बर्ड्स वगैरे ह्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन होतं. शिवाय जे तुमचा पॅनमधलं पाणी आहे त्या पाणीचे टेम्परेचर हे युनिफॉर्म राहण्यासाठी मदत होते. तर ह्यासाठी ही वायर मेशचा आपल्याला उपयोग होतो, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर पॅन हे बघितलं तर वुडन प्लॅटफॉर्मवरती रेस्ट आहे. वरच्या पहिल्या क्लास एमध्ये ते 150 mm वरती ग्राउंड लेवलपासून होतं, तर ह्याच्यामध्ये 100 mm वरती हा वुडन प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावरती हा पॅन
चा ठेवलेला आहे. आणि इव्हॅपोरेशन मेजर बाय द मेजरिंग डेप्थ ऑफ वॉटर इन अ स्टिलिंग वेल बाय द गेज फिक्स. आपण दिसतंय तर स्टिलिंग वेल आहे आतमध्ये आणि त्यामध्ये गेज पण फिक्स केलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते विथ हेल्प ऑफ दॅट गेज दॅट पर्टिक्युलर इव्हॅपोरेशन इज मेजर्ड. डेप्थ ऑफ वॉटर इन द स्टिलिंग वेल ती मेजर केली जाते. तर हा आहे आपला दुसरा ISI स्टँडर्ड पॅन किंवा हार्ग्रीव्स क्लास A पॅन. विद्यार्थी मित्रांनो, इव्हॅपोरेशन हे दिवसातून 2 वेळा मेजर केलं जातं. एक सकाळी 8:30 वाजता आणि एक संध्याकाळी 5:30 वाजता. तरी हे इव्हॅपोरेशन मेजरमेंट करायचे हे 2 पॅन आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण पाहिलं की इव्हॅपोरेशन आपण कशा पद्धतीनं मेजर करू शकतो. तर दुसरा एक मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की जर इव्हॅपोरेशन तुम्हाला एखाद्या वॉटर बॉडीचं मेजर करायचं असेल तर हे पॅन कसं वापरलं जातं, पॅन इव्हॅपोरेशन कशा पद्धतीनं वापरलं जातो. तर सांगायचं म्हणजे की आपल्याला माहीत असेल की वॉटर बॉडीचं जे टेम्परेचर आहे आणि पॅन जो आहे त्याच्यामधलं वॉटर जे असणार आहे जे इव्हॅपोरेट झालं त्याच्या टेम्परेचरमध्ये फरक असतो. त्याच्या टेम्परेचरमध्ये फरक असल्यामुळं की हीट ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते हीट ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मटेरियल ऑफ अ पॅन आर डिफरंट दॅन द नियर बाय वॉटर बॉडी लाईक अ रिझर्वायर. मग हे सगळं असल्यामुळं आपल्याला पॅन कोएफिशियंट हा वापरायला लागतो. आणि पॅन कोएफिशियंट हा आपल्याला यूज करून आपल्याला एखाद्या वॉटर बॉडीचं इव्हॅपोरेशन कॅल्क्युलेट करता येतं. तर इथं पहा फॉर्म्युला दिलेला आहे की एखाद्या जवळ वॉटर बॉडी आहे लेक, जर तलाव असेल त्याचं इव्हॅपोरेशन काढायचं असेल